पीएम किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा होतील। पण वितरण आज होणार आहे आणि यावेळी राज्यातील एकूण 92,71,000 शेतकरी कुटुंबांना हप्त्याचं वितरण केलं जाईल आणि आज सर्व शेतकऱ्यांना एकूण 1,930 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे। तुम्ही आता स्वतः पाहिलेलं आहे राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी व देशामधील शेतकरी बांधवांसाठी आता मोठी खुशखबर सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। हप्त्यामध्ये आता वाढ झालेली आहे। त्यासोबत दोन्ही हप्ते एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यामध्ये येत आहे। टोटल 6,000 रुपये रक्कम अगदी 5 तासाच्या आतमध्ये कोट्यवधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यामध्ये येणार आहे। भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना हप्त्याची वाट पाहत होते। आता बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता भरपूर महिन्यापासून रखडला होता। अखेर आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित केला जात आहे आणि शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर सरकारने दिली आहे। टोटल 6,000 रुपये अगदी 5 तासाच्या आतमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं आहे देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज मोठा निधी जमा होत आहे। केंद्र सरकारचा 22वा आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज वितरित होत आहे। राज्यामधील सुमारे 92,00,000 शेतकरी कुटुंबांच्या खात्यामध्ये आज 6,000 रुपये अगदी 5 तासामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, आज खरोखर तुमची लॉटरी देखील लागली असं देखील म्हणावं लागेल। राज्य आणि केंद्र सरकारने एकूण 7,200 कोटींचा निधी आज बँकांना उपलब्ध करून दिला आहे। आज दुपारी 12 वाजल्यापासून प्रत्येकी 3,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सरकारने सुरुवात केली आहे। तर शेतकरी बांधवांनो बघा, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते येणार आहे। बघा, दुपारच्या 12 वाजल्यापासून वितरण सुरू झालं आहे आणि येत्या 5 तासाच्या आतमध्ये रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज आता येत आहे। तर शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे ज्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आहे अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे। आता बघा, सरकारने या ठिकाणी याद्या तयार केल्या आहे, कारण की बघा डीबीटीला मर्यादा आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये आलं आहे सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी जर निधी वितरित होत असला तर खूप अडचणी येतात। त्यामुळे आता सरकारने टप्पे केलेले आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घोषणा आज केली आहे। सोशल मीडियावर हप्त्याबाबत अनेक खोट्या बातम्यांचा प्रसार सध्या वाढलेला आहे। सोशल मीडियावर भरपूर दिवसापासून खोट्या बातम्या फिरत होत्या, बघा ज्या आता थांबल्या आहेत। आज सरकारने सर्व शंका दूर केल्या असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजच हा लाभ मिळणार आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा, या ठिकाणी आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सध्या आपल्यामध्ये राहिलेले नाही, परंतु बघा तरी पण सरकारच्या माध्यमातून अशा काळामध्ये देखील सरकार निधी वितरित करत आहे। म्हणजे की बघा, सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आज खुशखबरच आलेली आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजच एक बैठक झाली हे सर्व शेतकऱ्याला माहीत आहे। त्याच बैठकीमध्ये हा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे। ही बातमी ऐकून शेतकऱ्यामध्ये आता आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। प्रशासकीय नियोजनानुसार या निधीचे वितरण एकूण 2 टप्प्यामध्ये केलं जात आहे।
पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 18 जिल्ह्याची निवड सरकारने केली आहे. येथे आजच पैसे मिळतील बघा शेतकरी बांधवांनो. आणि राहिलेल्या 18 जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्याचे नियोजन झाले असून त्यांचे देखील पैसे लवकरच शेतकऱ्याला मिळणार. परंतु आज या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आली अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त 5 तासाच्या आतमध्येच निधी जमा होत आहे. आज आपण पहिल्या टप्प्यामधील 18 जिल्ह्याची आणि तालुक्यांची सविस्तर अशी माहिती अगदी 1 मिनिटामध्ये जाणून घेणार आहोत. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने सांगितल्यानुसार बघा नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निधी आज खूप मोठा आधार ठरत आहे. आता बघा सरकारने सांगितल्यानुसार लातूर, नांदेड, बीड आणि सोलापूर यांसारख्या जिल्ह्यांत परिस्थिती अत्यंत कठीण. अशा वेळी नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळणे खूप महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांसाठी हे पैसे बघा आता सरकारने वितरित केलेले आहे आणि शेतकऱ्याला हा निधी आता जमा करण्यामध्ये येत आहे. परंतु बघा शेतकरी बांधवांनो, जवळपास 30% शेतकरी यासाठी हप्त्यासाठी अपात्र ठरवले गेले आहे. एकाच कुटुंबामध्ये अनेक सदस्य लाभ घेत असल्याने सरकारच्या चौकशीमध्ये आता उघड झालं आहे. नियमानुसार एका रेशन कार्डवर केवळ एकाच व्यक्तीला हा लाभ मिळणार आहे असं सरकारने सांगितलं आहे. अशा कुटुंबांना बघा 6,000 रुपये मिळण्यामध्ये तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ज्यांनी चुकीची माहिती देऊन फार्मर ID कार्ड काढले होते त्यांना आज लाभ भेटणार नाही. सरकारने बघा सांगितल्याप्रमाणे 2.25 लाख बनावट लाभार्थी या प्रक्रियेमधून बाहेर शोधून आता काढलेले आहे. मात्र जे पात्र शेतकरी आहे त्यांच्या खात्यावर येत्या 5 तासांच्या आतमध्ये 6,000 रुपये जमा करण्यामध्ये येत आहे. तुमचा जिल्हा या पहिल्या टप्प्यामध्ये आहे का नाही हे लगेच पाहून घेऊया, कारण यादी अत्यंत महत्त्वाची आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यामध्ये अकोला जिल्ह्यासह अमरावती आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश झालेला आहे. त्यानंतर अकोला, अकोट बघा भातुकली, कारंजा या भागामधील शेतकऱ्याला आज लाभ मिळणार आहे. या पात्र बांधवांच्या खात्यामध्ये आज दुपारी 12 वाजल्यापासून वितरण सुरू झालं आहे आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वितरण सुरू आहे. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमचा मोबाईलचा मेसेज वाजू शकतो. तुमच्या खात्यामध्ये 6,000 रुपये क्रेडिट झालेले आहे. आता शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे बघा, तो म्हणजे की धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, उंब्रा, लोहारा आणि कळंब या तालुक्यांसाठी आज आनंदाची बातमी आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोलीमधील कन्नड, सिल्लोड, कमळनुगरी आणि सेनगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांचे पैसे वर्ग केले जात आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, आपण तालुक्यांची सकट या ठिकाणी नावे सांगत आहोत. बघा या ठिकाणी कळमनुरी आणि त्यासोबत कन्नड, हिंगोली बघा सरकारने सांगितल्यानुसार शेनगावमध्ये देखील निधी मिळणार. जर तुमचे KYC पूर्ण असेल तर येत्या 5 तासात तुमच्या खात्यात 6,000 रुपये नक्कीच येणार असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे. आता जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्यानुसार पुढील जिल्हा तो म्हणजे की कोल्हापूर आणि सोलापूर मधील करवील, कागल, राधानगरी आणि पंढरपूर या भागामधील शेतकऱ्याला आज मोठा निधी मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, साक्री या तालुक्यात आज वितरण सुरू झालं आहे. या भागामधील शेतकरी बांधवांच्या खात्यावर आज संध्याकाळपर्यंत 6,000 रुपयांचा लाभ पूर्णपणे जमा केला जात आहे. त्यानंतर बघा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे की नांदेड आणि परभणी जिल्ह्यांसाठी देखील आज निधी जमा करण्याचा मार्ग सरकारने आता मोकळा केला आहे. आता सरकारने सांगितल्यानुसार नांदेड आणि परभणी जिल्ह्यांसाठी देखील आज निधीचा मार्ग मोकळा झाला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, त्यानंतर बघा नांदेडमधील
कांधार, किनवट आणि पगा मुखेड या तालुक्यातील पात्र शेतकऱ्याला आज प्रधानाने लाभ मिळणार आहे. परभणीमधील गंगाखेड आणि सेलू या भागातील शेतकऱ्यांनी आपली KYC नक्कीच करून घ्या, कारण जर तुमची KYC नसेल तर सरकारने सांगितल्याप्रमाणे अडचण येणार आणि तुमचा हप्ता पुन्हा रखडू पण शकतो. हप्ता व्यवस्थितपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावे यासाठी KYC अत्यंत महत्त्वाची आहे. आता पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे की बीड जिल्हा. बीड जिल्ह्यामधील आष्टी, पाटोदा, माजलगाव या तालुक्यांच्या याद्या बँकांना दिल्या गेल्या आहे. तसेच बुलढाणा आणि नंदुरबार जिल्ह्यामधील खामगाव, चिखली, पगा, शेगाव, तळोदा या भागातील पात्र शेतकऱ्यांना आज लाभ मिळेल. तसेच नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता येत्या 5 तासांच्या आतमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पगा शेतकरी बांधवांनो, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यासह कोकणातील रायगड, अलिबाग आणि पगा सरकारने सांगितल्यानुसार मान गावाचा यामध्ये समावेश करण्यामध्ये आला आहे. तसेच लातूरमधील औसा, निलंगा आणि रेणापूर पगा या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज निधी जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, निलंगामध्ये देखील आज निधी जमा होत आहे. बघा, प्रशासनाने या 18 जिल्ह्यातील सर्व तांत्रिक तयारी केली असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. असं स्पष्टपणे आदेश आता सरकारच्या माध्यमातून, केंद्राच्या माध्यमातून आले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आता चिंता करण्याची गरज पडणार नाही. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, ज्यांचे नाव पहिल्या यादीमध्ये आले नाही त्यांनी कसलीच काळजी करू नका, कारण दुसरी पण यादी आता काही दिवसांनी येणार आहे. त्या देखील शेतकऱ्याला हप्ता मिळणार. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत मेसेजची वाट पहा. शेतकरी योजनांच्या अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बाजूची बेल नोटिफिकेशन घंटी क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की अशाच नवनवीन बातम्या तुम्हाला आपल्या चॅनलच्या पाहायला मिळतील. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.